सैफ अली खान हल्ल्याप्रकरणी ताब्यात घेतलेला संशयित हल्लेखोर नाही, डीसीपी दीक्षित गेडाम यांची माहिती. 33 तासांनंतरही पोलिसांचे हात रिकामेच. अभिनेता सैफ अली खानला आज आयसीयूमधून हलवणार. न्यूरोसर्जरी, प्लास्टिक सर्जरी नंतर सैफची प्रकृती स्थिर. अभिनेता शाहरुख खानच्या मन्नत बंगल्यातही झाला होता घुसखोरीचा प्रयत्न. सैफ आणि शाहरुखच्या घरात घुसणारा एकच असल्याचा पोलिसांचा संशय. सरपंच हत्या प्रकरणाच्या खटल्यासाठी ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्तीची शक्यता. काल रात्री निकमांची मुख्यमंत्र्यांशी 15 ते 20 मिनिटं चर्चा. वाल्मिक कराडच्या मोबाईलमध्ये सापडलं परदेशातलं सिम कार्ड. वाल्मिकला परदेशातून फोन करणारी व्यक्ती वाल्मिकचे नातेवाईक असल्याची माहिती. सीआयडी करतेय वाल्मिकच्या परदेशातल्या संपत्तीचा तपास. बीडसह मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये गावठी कट्ट्यांच्या विक्रीत वाढ. मराठवाड्यामध्ये गावठी कट्टे विक्री करणारं रॅकेट एबीपी माझाच्या हाती, धक्कादायक आकडेवारी. बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग टोलनाक्याचा गौड बंगाल. देशमुखांचं अपहरण झालं त्याच टोलनाक्यावरून आवादा कंपनीच्या मॅनेजरचंही अपहरण झालं होतं. टोलनाका की अपहरणाचं केंद्र, परिसरात सवाल. वाल्मिक कराडचे दुसऱ्या पत्नीच्या नावाने पुण्यामध्ये आणखीन 3 फ्लॅट. एबीपी माझाच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये माहिती समोर. हडपसरच्या अॅमेनोरामध्ये 2 आणि खडकीला 1 फ्लॅट. पुणे पोलिसांकडून बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश. दिल्लीसह गाझियाबादमधून आणलेल्या तब्बल 10.5 लाखांच्या बनावट नोटा जप्त, 5 जण अटकेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.